नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या VS एज या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आपण घेऊन आलो आहोत निबंध लेखन। तर आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे मला पंख असते तर। तर या निबंधाला आता आपण सुरुवात करूया। चला तर मग। मी जेव्हा जेव्हा आकाशामध्ये उडणारे पक्षी पाहतो तेव्हा तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो की आपल्यालाही पंख असते तर काय झाले असते। मला पंख असते तर मी पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडत राहिलो असतो किंवा सतत सगळीकडे फिरत राहावे असे मला वाटले असते। खूप उंचावर जाऊन पृथ्वीवरील सौंदर्याचा अनुभव घेतला असता। या गावातून त्या गावात नुसता फिरत राहिलो असतो। जसे इतर पक्षी पिकलेले फळ खातात, आंबा, चिक्कू व इतर स्वादिष्ट फुले खाण्यापासून मला कुणीच अडवले नसते। आंब्याच्या झाडावरचे पिकलेले आंबे आंब्याच्या झाडावरच बसून खाल्ले असते आणि त्याच्यातल्या गुठल्या खाली टाकल्या असत्या। खूप मज्जा आली असती। मला पंख असते तर माझ्या इतर मित्रांप्रमाणे दगडाने आंबे पाडून खाण्याची मला गरजच लागली नसती। पावसाळ्यात पडणारं इंद्रधनुष्य मी जवळ जाऊन पाहिलं असतं। मामाच्या गावच्या डोंगरावर मी मित्रांच्या आधी सगळ्यात आधी पोचलो असतो। मामा, आत्या, मावशी यांना भेटीला गेलो असतो। मला घराकडे वर चढण्यासाठी उतरण्यासाठी पायऱ्यांची गरज नसती पडली। माझे पाय कधीच दुखले नसते। उन्हामुळे माझे पाय भाजले नसते। आईने सांगितलेली सर्व कामे पटापट केली असती। मी सगळे देश, सगळी राज्य, पूर्ण जग फुकट फिरलो असतो। मला पैसे लागले नसते। कधी आई रागवली असती तर मी पटकन मामाच्या गावाला निघून आलो असतो। मला पंख मिळाले तर मी रोज शाळेत उडत उडत जाईन। मला कधी उशीर होणार नाही। वर्गात कंटाळा आल्यावर खिडकीवर बसेन, झाडांवर बसेन, आरामात फळे खाईन। पकडापकडी खेळायला खूप मजा येईल। कुठेही जाताना गर्दीचा त्रास होणार नाही। हिमालयात बर्फाच्या शिखरांवर जाईन, समुद्रावर गिरक्या घेईन। मला पंख असते तर विना तिकीट मी कुठेही जाऊ शकलो असतो। अगदी गावाच्या बाहेर, देशाच्याही बाहेर। ते पक्षी नाही का येत साता समुद्रापलीकडून आपल्या देशात तसे। पण देशाच्या बाहेर जाण्याच्याही आधी मी आपल्याच गावातील, राज्यातील, देशातील सगळी प्रेक्षणीय स्थळे डोळे भरून पाहिली असती। आपल्या गावातून वाहणाऱ्या नदीवर पंख पसरून मी मनसोक्त विहार केला असता। खूप दिवसांपासून उंच झाडाला टांगलेले सुगरणीचे घाटे जवळून पाहायची इच्छा होती। ती पूर्ण करून घेतली असती। आमच्या शाळा, बाबांचे काम यामुळे आईला तिच्या आईकडे म्हणजे माझ्या आजीकडे जाता येत नाही। कधी कधी ती उदास असते तेव्हा पटकन तिला घेऊन गेलो असतो तिच्या आईच्या भेटीला। तिला अचानक असं पाहून माझी आजी किती खुश झाली असती ना। कुठेही जाण्यासाठी जे आई बाबांवर अवलंबून राहावे लागते ते नाहीसे होईल। कधीही कुठेही जावसे वाटले तरी ते सहज शक्य आहे नाही का। पंख पसरले, आकाशी भरारी घेतली आणि झालो हवेच्या लाटांवर स्वार। रस्त्यावरील वाहतुकीचा, गर्दीचा त्रास नाही। अवकाशातून ही धरणी सुंदर हिरवीगारच भासते। जमिनीवर भासणाऱ्या उत्तुंग इमारती आकाशातून किती छोट्या वाटतील ना। कधी या झाडांवर तर कधी त्या झाडावर। ना राज्यांची बंधनं ना देशाच्या सीमा। मनात आलं तर कधी एका देशात तर कधी दुसऱ्या देशात। किती मज्जा। वेळेअभावी अधिक अंतरामुळे जे अनेक जीवाभावाचे मित्र, नातेवाईक यांची भेट होऊ शकत नाही अशा सगळ्यांना भेटू शकेन। दिवसभर मोकळ्या आकाशात झेपवल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरट्यामध्ये परतून पंखाचेच उबदार पांघरून करीन आणि त्यात निजून जाईन। बघा, नुसत्या विचारांनाच पंख फुटले तर कुठे कुठे जाऊन आलो। मग खरंच पंख फुटले तर किती मज्जा येईल। तर अशा प्रकारे आपण मला पंख असते तर असा हा निबंध आपण इथे पाहिलेला आहे। तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोट करून घ्या आणि काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच निबंध पाहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंटही करा। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।